तर या संदर्भात रोहित पवार यांनी देखील एक्सवरती पोस्ट केलेली आहे। मंत्री कोकाटेंचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानं नाईलाजानं घेतलेला हा निर्णय आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता असं रोहित पवार यांनी म्हटलंय। पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणं चुकीचं आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा आम्ही मात्र मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये कुणीही रस्त्यावरती उभं राहून पैसा वाटतो का असं जे आहे ते आता म्हटलेलं आहे। मालवणमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडे पैसे सापडल्याच्या प्रकरणावरून निलेश राणेंनी राज्य निवडणूक आयोगाला सवाल केला। राज्य निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण इन्कम टॅक्सकडे वर्ग केलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? पैसे वाटप करताना पकडलं नाही म्हणजे कोण काय रस्त्याने असे हातात बंडल घेऊन फिरतो की काय? हे बघा मी निवडणुकीला पैसे वाटतोय, हे कुठलं उत्तर आहे? घरामध्ये बॅग सापडली किंवा कुठल्या तरी लोकेशनवर बॅग सापडली, त्याचा अर्थ हा फक्त इन्कम टॅक्सशी कसा जोडला निवडणूक आयोगाने? हा निवडणुकीचा पैसा मी आणलाय बघा मार्केटमध्ये, कोणाला पाहिजे घेऊन जा माझ्याकडून, असं कोण हे करतो का? जाहीर करतो? आरओ होते, ते त्याच्या खालचे जे कोण अधिकारी होते, जे फ्लाइंग स्क्वॉडवाले होते, त्या सगळ्यांच्या विरोधात मी कोर्टात जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी आलेली आहे। मतमोजणीच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करावी, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी हा आदेश दिलाय। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हे आदेश जे आहेत ते देण्यात आलेत। मतमोजणीची सर्व प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडणं आवश्यक असल्याचं निवडणूक आयुक्तांनी म्हटलंय। तर ठाणे महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची प्राथमिक बैठक पार पडलेली आहे। ठाणे पालिकेवरती युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं नरेश मस्केंनी म्हटलंय। तर बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात सकारात्मक अशी चर्चा झाली अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली। पॉझिटिव्ह चर्चा आहे, सकारात्मक आहोत आणि एकत्र मिळून या ठाणे महानगरपालिकेवर युतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सिद्ध झाले आहोत। प्राथमिक आमची चर्चा झाली की कशा पद्धतीने आपण जागांचं वाटप करायचं। एकूण एवढे सगळे प्रभाग आहेत, त्या प्रत्येक प्रभाग वाईज कशा पद्धतीने करायचं त्याच्यासंबंधी चर्चा झाली आणि लवकरच आता दुसरी बैठक होईल। मला वाटते की या 2 बैठकांमध्येच हे जागांचं वाटप आहे ती चर्चा जी आहे ती पूर्ण होईल।